नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। दिलेले असतात आणि दुसऱ्याच्या सुरक्षणाकरता सुद्धा पिस्तूल असतात तुमच्याकडे। तुम्ही नळखंडा सोडला तर आपण हवेमध्ये गोळीबार का नाही केली? तेव्हा दंगा थांबला असता, परंतु तुम्ही तसं केलं नाही। तुम्ही तो दंगा होऊ दिला आणि या दंगेला कारणीभूत जेवढे आंदोलन करता आहेत तेवढेच या दंग्याला कारणीभूत पोलीस प्रशासन सुद्धा आहे, माझा तुमचा आरोप आहे। आणि आमची समाजवादी पक्षाच्या वतीने मागणी आहे की त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना पदावरून निलंबित करावे पोलीस प्रशासनाला, आणि ज्यांनी दंगल घडवून आणली अशा लोकांना सुद्धा अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना सुद्धा देशद्रोहाच्या अंतर्गत त्यांना सजा व्हायला पाहिजे, ही समाजवादी पक्षाची मागणी आहे। फहीमचं घर तोडल्यानंतर त्याला का त्याचं फहीमचं घर तोडलं, त्याचा FIR मध्ये नाव नाही, तो गुन्हेगार नाही, त्याची अशी कुठली पार्श्वभूमी नाही। फक्त एवढी चूक आहे का की त्यांनी सांगितलं की हे दंगा भडकून राहिले, या दंग्यामध्ये तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, त्यांना अटक करून ठेवा, थोडा वेळ पोलीस स्टेशन मध्ये थांबवून ठेवा। आपण एरवी बघतो करत असतात, आपल्याला उचलून जातात, पोलीस घेऊन जातात, 2-3 तास थांबवून ठेवतात, नंतर सोडून देतात। तेवढ्या वेळपर्यंत ती दंगल शांत होत असते। हे पोलिसांनी केलं नाही, त्याचं घर तोडलं, हे मुसलमानावर अन्याय केल्यासारखं आहे। कारण तुम्ही व्हिडिओ क्लिप पाठवून समाज माध्यमावर त्या व्हिडिओ क्लिप पाठवून तुम्ही दंगा भडकवण्याचं, दुसऱ्या समाजाला चिडवण्याचं हेतू पुरस्कार काम या शासनाने केलेलं आहे। हे मुद्दाम करवलेली दंगल आहे असा आमचा समाजवादी पक्षाचा आरोप आहे। तिसरी गोष्ट की आणि फहीमचं जे घर आहे ते त्याच्या आईच्या नावावर होतं, त्याच्या नावावर नाही। आता त्याच्या आईने कुठं जायचं आहे? तुम्ही बघितलं का तिथे गेल्यानंतर एक सुद्धा भिंत सुद्धा नाही ठेवली, ते बाजूच्या घराची भिंत होती दुसऱ्याची, ज्यांचं कधी घेणं देणं नाही त्या दुसऱ्याच्या घराची भिंत सुद्धा पाडून टाकली। हे काय प्रकार झाला? आणि आजपर्यंत महानगरपालिकेचे लोक काय डोळे बंद करून बसले असतात का की कोणाची बिल्डिंग लिगल आहे आणि कोणाची इलिगल आहे? हा दंगा झाला म्हणून समजलं, तेव्हापर्यंत महानगरपालिकेवाल्यांना समजलं नाही का? माझा असा आरोप आहे की महानगरच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि शासनाने फहीमच्या आईला 50 लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने तिला देण्यात यावे। इरफान, सगळ्यात मोठं जे नुकसान झालं ते पैसे देऊनही आम्ही भरून काढू शकत नाही। हा इरफान हा निरागस मुलगा, हा इटारसीला जायला निघाला होता, मध्ये दंगल होती आणि त्या ऑटोवाल्याने त्याला तिथे उतरवून दिलं आणि तो पायी तिथून निघायला लागला। परंतु एका विशिष्ट समुदायाने त्याची टोपी आणि दाढी पाहून त्याच्यावर मॉब लिंचिंग केलं, हा माझा आरोप आहे। त्याला मारून टाकलं, तो 6 दिवसांनी मरण पावला। त्याची मुलगी 10वीला आहे, त्याची बहीण एक परित्यक्ता आहे, त्याची बहीण एक अविवाहित आहे, त्याच्याकडे कमाईचं दुसरं काही साधन नाही आहे। त्याचप्रमाणे तिची मुलगी जी 10वीला आहे, आता 11वीला गेली, तिला खूप छान पर्सेंट मिळालेले आहे, 85% मार्क त्या पोरीला मिळाले आणि इरफानची इच्छा होती की मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवेल। हुशार मुलगी आहे, त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने, केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने करण्यात यावा, ही आमची मागणी आहे। आणि ह्या दंगलीमध्ये फक्त एका समुदायाला टार्गेट करण्यात आलेला आहे। हे एका समुदायाला टार्गेट करू नये। आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही
कोणाला पकडू नका किंवा तुम्ही कारवाई करू नका, याच्यातलं आमचं म्हणणं नाही. जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु तुम्ही एका बाजूने जर फक्त मुस्लिम लोकांना तसं केलं, एका समुदायाने हे प्रकरण घडवून आणलेलं आहे, हे जर दुसऱ्या मार्गाने या दंगलीला घेऊन जात आहे, हे होता कामा नये. समाजवादी पक्ष ते खपवून घेणार नाही, ही आमची मागणी आहे शासनाला. आणि जर त्यांना न्याय जर मिळाला नाही, फैमला न्याय मिळाला नाही, आणि जे अपराधीच नाही या दंग्यामधले असे काही मुलांना पण घेऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा सरकारने सोडून देण्यात यावे. त्यांची शहानिशा करा, पण तो आहेच नाही कुठे. तर अशा लोकांचे आयुष्य विनाकारण बर्बाद करू नये, हे येणाऱ्या पिढीकरता चांगली गोष्ट नाही आहे देशाच्या दृष्टीनं. आणि आमचे मुख्यमंत्री बुलडोजर जे युपीची पद्धत या ठिकाणी वापरत असतील, तर माझं मुख्यमंत्र्याला सांगणं आहे की देवेंद्र भाऊ, हे काही उत्तर प्रदेश नाही, हा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये बुलडोजर पद्धत खपवून घेतल्या जाणार नाही. भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की चादर जाळली आहे, अशा प्रकारची घटना घडलीच नाही. आपण सगळे पत्रकार बांधव आहे, सगळ्यांना क्लिप आल्या असेल, ती चादर जळताना दिसली, त्याच्यावर आयाते दिसून राहिले, ते खोटं सांगतात आहे, ते वाचवून राहिले. त्यांना दंगल घडवायची होतं. मला तर असं वाटून राहिलं की दंगल काय त्यांनी ते मोदी येणार होते म्हणून घडवली का काय, असा आरोप आहे माझा त्यांच्यावर. लोकांच्या परिवारांना जसं की 1 करोड मिळाले नाही, पतीला नोकरी मिळाली नाही, मुलीला उच्च शिक्षण मिळाले नाही, तर आपण समाजवादी पार्टी काय पुढील पाऊल काय राहणार? आम्ही पुढचं पाऊल घेऊ ना. आंदोलन करू, मागण्या करू, सरकारला वेटीस धरू, दंगे करणार नाही. फक्त सरकारकडनं अशा पद्धतीचं बोलल्या जात आहे की एका विशिष्ट समाजानेच ही दंगल घडवलेली आहे. चुकीची बाब आहे. चुकीची बाब याच्याकरता आहे की शिवजयंती कोणी केली? तुम्ही ती जाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करायची. मी ते अटक करायचं म्हणत नाही. त्यांना जर थांबवून ठेवलं असतं, त्यांना जर समाजात परत दंगा करण्याकरता किंवा फिरण्याकरता सोडलं नसतं बाकी लोकांना, तर लोक चिडले नसते ना. तुम्ही एका बाजूने त्याची चादर जाडवता, एका बाजूने तुम्ही फिरून राहिले उघड माथ्याने, म्हणजे काय दर्शवता की हमारा कोई कुछ नहीं कर सकता. असं कोणी नाही, आता आम्ही केलेला नाही, आम्ही करू. आता आप समाजवादी पार्टी की तरफ से जी बच्ची की शिक्षण के लिए कुछ करेंगे समाजवादी पार्टी? जी करेंगे हमारे 17 तारीख को ये जो घटना हुई है, इसके बाद भी अब थोड़ा माहौल शांत हो रहा है, ऐसे में आप आकर फिर से प्रेस कॉन्फ्रेंस दे रहे हैं, आपको लगता नहीं जिसका विपरीत असर पड़ेगा? सर आपको कहा मैडम कहाँ थी? सर आपको कहाँ लगता है? मैडम शांति थोड़ी सी आ गई है, तो फिर से आप उसको नहीं, हम उत्साह नहीं रहे सर. हम उठा रहे हैं ना. क्यों रोज पकड़ के लेके जा रहे पुलिस वाले? वो क्या है? ये बताइए मुझे. 2-3 दिन के पहले भी आ रहे हैं, इस वजह से क्या आज आप प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं? नहीं मैडम, ऐसी बात नहीं है. हम बहुत पहले लेना चाहती थी, लेकिन मैं यहाँ नहीं थी. इसकी वजह से बोला गया आपको, आपकी पार्टी की तरफ से, राज्य की तरफ से, या नाही सर, मैं सक्षम हूँ. कहाँ थी मैडम? परंतु त्याची छबी आम्ही अशीच बघितली होती की ते सर्व धर्माला घेऊन चालतात. परंतु आता माझ्या मनामध्ये ती छबी त्यांची राहिलेली नाही, अजिबात नाही राहिलेली. हो, जो आपलं घर नाही सांभाळू शकत तर काय देश सांभाळणार आहे? बोलल्याने चालत नसतं. आता हे घटनाक्रम घडला आहे, आता तुमचं काय समाजवादी पक्षातर्फे काय आता? सर, समाजवादी पक्षाने मागण्या केलेल्या आहेत की बा त्या मुलींची शिक्षणाची जबाबदारी घ्या, त्या बाईला उदरनिर्वाहाचं साधन करून द्या, त्याच्या याला जे हे केले आहेत, म्हणजे घर तोडलं त्याला पैसे द्या, ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण करायला पाहिजे. त्यांचं कर्तव्य आहे. दुसरा मुख्यमंत्री येईल ना. चालत नाही राज्य, चालत नाही का राज्य, चालत नाही का? एक सब जाने दीजिए, मुझे एक बात बताइए, आप धीरे धीरे आरोप लगा रही हैं
कि गृह मंत्री ने इस्तीफा देना चाहिए, मुख्यमंत्री वही है, यानी वो सक्षम नहीं है संभालने के लिए। दंगे हो गए, ये सब बातें हो गई। अभी आप यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस ले रही है, आपने इतने दिन तक कुछ नहीं बोला। यदि आपके इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद में इस शहर में कुछ कम ज्यादा होता है तो फिर दूसरे आरोप लगाएंगे कि मुख्यमंत्री और गृह मंत्री सो रहे थे। कैसे होगा सर, कैसे होगा बताइए? कैसे होगा बताइए? नहीं, कैसे नहीं होगा बताइए? नहीं, आप बताइए ना कैसे होगा? आप भड़काने का काम कर रहे हैं, शांति फैली। हम कहाँ भड़का रहे? हमने ऐसे कोई वक्तव्य ही नहीं करे कि जो भड़क जाए। क्या जायज मांग नहीं है उनकी जायज मांग नहीं है। वो निरपराध बच्चा इरफान जो सड़क से जा रहा था उसको मारे, वो जायज मांग नहीं है। ये बातें सब भूल चुके हैं। तो पुलिस प्रशासन काय के लिए है भाई? गृह खातं साहेब, गृह खातं कोणाजवळ आहे? तुम्ही तुमच्या मोहल्ल्यापुरतं तरी तुम्ही बोलू नाही शकत का? मी माझ्या मोहल्ल्यात मी सांगते। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।